जय भीम, जय संविधान. बघा हा व्हिडिओ. एक गोष्ट ऑब्झर्व केली का सगळ्यांनी? मी पोस्ट सुद्धा केली होती FB वरती की दादा विमानात बसतानाचे CCTV फुटेज दिले गेले नाही. एक काहीतरी थातूर मातूर कारण समोर केलं की तसं देऊ शकत नाही. आणि आपल्या समोर पुरावा नाहीये की दादा खरंच विमानात बसले होते का. अपघाताच्या 9 मिनिटापूर्वी श्रीजित पवार यांना दादांचा फोन येतो आणि ते कॉलवरती त्यांचं बोलणं होतं. दादा त्यामध्ये एकदाही बोलले नाहीत की मी विमानात होतो आणि आता रेंजमध्ये आलो तुला कॉल केला. दादा फक्त कामाचंच बोलत आहेत त्या कॉलवर. आणि विमानामध्ये फोन यूज होत नाही. आणि शिवाय जरी यूज झाला तर काही लोक बोलतील की वायफायवर यूज होऊ शकतो. जर वायफायवर यूज होत असेल आणि तो व्हॉट्सअप कॉल असेल तर व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जर तो नॉर्मल कॉल असता तर तो विमानामध्ये तर यूज झाला नाहीये आणि होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. मग CCTV फुटेज न देण्याची ही तर खरी अडचण नाहीये ना की दादा विमानतळावरून विमानात बसलेच नसावेत. उंचावर उडते तेव्हा रेंज कशाला येणार हो. आणि त्यांनी सांगितलं की व्हॉट्सअपवर कॉल करता येतो पण वायफायच्या थ्रू, पण कॉल रेकॉर्ड करू शकत नाही. आणि अजित दादाने म्हटलं म्हणते फक्त की मी येत आहे कामानिमित्त बोलतो, असं म्हटलं नाही त्यांनी की मी फ्लाईट मध्ये आहे, असं आहे तसं आहे, नाही. आणि मुंबई पोलीस या मुंबई सिक्युरिटी या कुठलेही आजूबाजूचे जे CCTV मागण्याचा प्रयत्न करत आहे ते CCTV फुटेज देण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे CCTV आहे नाही म्हणत आहे किंवा डिलीट झाले म्हणते असं म्हणणं आहे ना त्यांचं. तर तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा, का अजितदादा बसलेच नसाल तर विमानात, आहे नाही का. कारण अगोदर तुम्हालाही माहित आहे की अजितदादाचा सबूत हे काही नाही आहे. तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रातला कुठल्याही रिपोर्टर बाशी कुठल्याही न्यूजवाल्याने हे दाखवलं नाही की अजितदादा विमानात बसताना त्यांचा व्हिडिओ दाखवला का नाही. कारण अजूनही यांच्यापाशी सबूत नाही आहे की अजितदादा कुठल्या विमानामध्ये बसले होते. कारण सबूतच नाही ना, कारण CCTV फुटेज नाही आहे ना अजितदादा ह्या विमानात बसले होते म्हणून. विमानात बसताना CCTV फुटेज आहे का अजितदादांचा? नाही आहे ना. कारण पुरा महाराष्ट्र भाऊक झालेला आहे. पुरा महाराष्ट्र हा विचार करत आहे की अजितदादाचा प्लेन हेच होय की नाही होय. कारण खूप दृष्टिकोन लावलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेने की अजितदादा ज्या प्लेन मध्ये बसले ते हिरव्या रंगाचं प्लेन होतं आणि जे बारामतीला फुटलं ते लाल कलरचं प्लेन होतं. तुमचा शक करण्याचा हेतू हाच आहे, पण माझाही शक ह्या ताईनं जसं सांगितलं त्या पद्धतीनं माझाही शक तसाच होऊन राहिला. मला असं वाटतं की अजितदादा विमानात बसलेच नसन तर. कारण कुठलाही CCTV, कुठलाही फुटेज, कुठलाही फोटो अजितदादांचा बसताना विमानात VSR कंपनीच्या विमानात बसताना कुठलाही फुटेज नाही आहे. तर मग कशावरून म्हणायचं अजितदादा प्लेन मध्ये बसले? हा फुटेज असता बघा, अजितदादा विमानात बसले असते तर त्यांचा CCTV फुटेज असला असता भाऊ. मानता ना तुम्ही ह्या गोष्टी? अजितदादा ज्या प्लेन मध्ये बसले त्यांचा CCTV फुटेज नाही आहे म्हणते. मग विचार करा तुम्ही ह्याच गोष्टीचा, का अजितदादा त्या प्लेन मध्ये नसन तर अजितदादा दुसऱ्या प्लेन मध्ये बसले असेल, अजितदादाला माहित असेल का माझा घात होणार आहे. असे भरपूर तथ्य, भरपूर कल्पना मनात येत आहे महाराष्ट्रातल्या मित्रांनो. कारण ही खळबळ अशी नाही आहे, ही खळबळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एका महिन्यापासून आहे. काय गूढ रहस्य आहे काय नाही हे मला ठाऊक नाही, पण गोष्ट हे आहे की अजितदादा विमानात बसताना त्यांचे फुटेज का मिळाले नाही. ते म्हणत आहे डिलीट झाले, ते म्हणत नाही आहे. मग समजून जायचं की अजितदादा बसलेच नसल. कारण की फुटेज तर असतोच भाऊ. कारण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या प्लेन मध्ये बसत आहे त्या प्लेन मध्ये त्याचा व्हिडिओ शूट केला जातो ना, हे तुम्ही मानता ना मला? केला जातो ना. मग का व्हिडिओ फुटेज का नाही आहे, CCTV फुटेज का नाही आहे, त्याचा विचार केला का तुम्ही? त्या कारणामुळे तुम्हाला एकच सांगतो
की जो ब्लॅक बॉक्स जळला म्हणतो तो विमानाच्या शेपटीच्या अंदर असतो. विमानाच्या शेपटीच्या अंदर असल्यावर तो ब्लॅक बॉक्स जळणार कसा? कितीतरी टेम्परेचर पाहिजे त्या जळण्यासाठी. त्या ब्लॅक बॉक्सला टेम्परेचर असलं तेव्हा जळू शकते. अगोदर काय म्हटलं होतं की 6 माणसं विमानात बसली, 5च माणसं सापडली, 6 माणूस बेपत्ता. 6वा माणूस सापडला का? नाही सापडला. शोधायला गेले काय? ते नाही गेले ना. मग एक विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. मग काही वेळाने म्हटलं की ब्लॅक बॉक्स मुळे आपल्याला अजितदादाचं जे काय गूढ रहस्य आहे, विमानाबद्दल काय बाचाबाची झाली, बोलचाल झाली, काय बोललं, ओ शिट म्हणून हा शब्द ऐकायला आला म्हणते फक्त. तर मग काही दिवसांनाच येतो, 15 दिवसाने येतो ब्लॅक बॉक्स जळला. अरे अगोदर म्हणता ब्लॅक बॉक्स चांगला आहे, आता म्हणता ब्लॅक बॉक्स जळला. आता असं भलतच आलं की आता आलं 20 का 22 पानाचं जे आलं आहे ते म्हणत आहे की विमानाच्या मधात झाड आलं, झाड विमानाला शिनलं आणि विमान ब्लॅट झालं. म्हणजे काही थातूर मातूर काही दाखवून द्याल जनतेला, चुत्या बनवा. म्हणजे मला असं वाटतंय की अजितदादाचे जे गूढ रहस्य आहे, त्यांचा घात झाला की अपघात झाला याचं गूढ रहस्य हे फक्त काल्पनिक राहणार आहे, इतिहासात दडलं राहणार आहे. आणि जगाला, भारतातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला ही माहित होणार नाही, लक्षात ठेवा. कोणालाच माहित होणार नाही. कळलं काय? अजितदादाचं एक काल्पनिक कहाणी राहणार की एक अजित पवार नावाचा एक उपमुख्यमंत्री होता, त्या माणसाने चांगले कार्य केले, पण त्याचा घात केला, पण कोणी केला हे अद्याप माहित झालं नाही. असं होणार, एक स्टोरी म्हणून राहणार. त्या कारणामुळे माझा महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे का आपल्याला एकतेची गरज आहे आणि अजित पवार साहेबांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. कारण तुम्हाला माहित आहे अजित पवार साहेब लोकांच्या तक्रारी घेत होत्या, त्याचं निवारण करत होते, पण त्याचीच तक्रार म्हटलं त्या पोलीस स्टेशन मध्ये घेतली नाही तर विचार करा. म्हणून सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओ मध्ये नक्की कमेंट करा. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय.